Hello students, today we are going to study next allied angles. Yesterday we already start trigonometric function. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज allied अँगलचे राहिलेले काय allied अँगल राहिलेत त्याचा ते कंटिन्यू करूया. आपले फर्स्ट चार allied अँगल बघ, कुठले फर्स्ट झाले होतं मायनस थीटा, पाय बाय 2 मायनस थीटा, पाय बाय 2 प्लस थीटा आणि पाय मायनस थीटा, हे चार अलाइन्ड अँगल झाले. आणि बऱ्यापैकी ह्या चॅप्टर मध्ये हेच मेन चार आपल्याला यूज करायचे. बट आणखी एक्स्ट्रा अलाइन्ड अँगल आहेत, आणखी 5 आहेत, टोटल 9 आहेत. कुठलेही पाठ करायची गरज नाहीये. लक्षात कसं ठेवायचं, तुमच्या लक्षात आलं असेल या चारीवर, बरोबर. आपण नेक्स्ट 5 अलाइन्ड अँगल बघू. 5 अलाइन्ड अँगल पाय प्लस थीटा. आपण कुठपर्यंत आलो, पाय मायनस थीटा. नेक्स्ट काय बघू, पाय प्लस थीटा. परत तीन फॉर्म, ए साइन पाय प्लस थीटा, ओके, बी कॉस पाय प्लस थीटा आणि सी टॅन पाय प्लस थीटा. ऍक्च्युअली ईच टाइप मध्ये टॅनची गरज नाही, आपण साइन पासून टॅन राईट करू शकतो. ठीक आहे. साइन पाय प्लस थीटा रिमेंबर करा, इथं पाय आले म्हणजे काय, ॲज इट इज ना. राहिला प्रॉब्लेम कशाचा, प्लस का मायनस. तर हा पाय प्लस थीटा 180 प्लस थीटा कुठं लाईज होत आहे, थर्ड क्वाड्रंट. बघा, आपण फर्स्ट क्वाड्रंट झालं, सेकंड क्वाड्रंट झालं, आपण कुठे गेलो आता, थर्ड क्वाड्रंट मध्ये. थर्ड मध्ये काय पॉझिटिव्ह असते, टॅन, आणि साइन आणि कॉस काय असते, निगेटिव्ह. म्हणजे काय बघा, साइन पाय प्लस थीटा, पाय आहे त्यामुळे काय ॲज इट इज साइन थीटा, याचा आन्सर. कॉस थीटा, टॅन पॉझिटिव्ह आहे ना, बट साइनचं काय येईल मग, मायनस साइन. कॉसचं काय येईल, मायनस कॉस. हे दोन्ही मायनस मायनस आल्यामुळे टॅन काय येते, प्लस. किंवा रूल्सच आहे आपला, फर्स्ट मध्ये ऑल पॉझिटिव्ह, सेकंड मध्ये साइन आणि थर्ड मध्ये काय टॅन. किंवा समोरच आहे मायनस मायनस काय म्हणतात प्लस. ह्याचं पण काय येईल, ॲज इट इज टॅन थीटा. हे बघा, पाय मायनस थीटा आणि हा काय झाला, पाय प्लस थीटा. नेक्स्ट बघू आपण 6 नंबर अलाइन्ड अँगल काय असणार आहे. 6 अलाइन्ड अँगल बघा, 3 पाय बाय 2 मायनस थीटा. काय 3 पाय बाय 2 मायनस थीटा काय, तर बघा 3 into पाय बाय 2 270 मायनस थीटा आल्सो लाइज इन थर्ड क्वाड्रंट. हा अँगल पण कुठे लाइज होते, थर्ड क्वाड्रंट मध्ये. आता याचे तीन अँगल परत, 3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, साइन 3 पाय बाय 2 मायनस थीटा, बी कॉस 3 पाय बाय 2 मायनस थीटा आणि सी टॅन 3 पाय बाय 2 मायनस थीटा. याच्यामध्ये बघा, परत रिमेंबर करा, आता मल्टिपल ऑफ पाय बाय 2 आलंय ना, म्हणजे इथे क्रॉस असते. क्रॉस म्हणजे काय, साइन ला कॉस, कॉस ला साइन, टॅन ला कॉट, कॉट ला टॅन. मग आणि हा 3 पाय बाय 2 मायनस थीटा लाईज इन काय, थर्ड क्वाड्रंट. थर्ड मध्ये टॅन काय असते, पॉझिटिव्ह. समजते, तेच आहे. हा पण लाईज इन थर्ड क्वाड्रंट, हा पण लाईज इन थर्ड क्वाड्रंट. हा मल्टिपल ऑफ पाय आलाय, हा मल्टिपल ऑफ काय आलाय, पाय बाय 2. जसं आपण सेकंड क्वाड्रंट दोन्ही मध्ये राईट करू शकतो, तसं थर्ड क्वाड्रंट दोन फॉर्म मध्ये राईट करता येते. ह्याचा आन्सर काय येतं आपल्या रूल्सनं, मल्टिपल ऑफ पाय म्हणजे क्रॉस ना, साइनचं काय येणार, कॉस. आणि थर्ड क्वाड्रंट आहे म्हणून साइनचं आन्सर काय असतं तिथं, निगेटिव्ह, काय ते मायनस कॉस थीटा. बघा इथं ॲज इट इज आलंय, पण इथं आन्सर चेंज, मल्टिपल ऑफ आहे नाही. तर तुम्हाला थर्ड क्वाड्रंट मध्ये हा फॉर्म्युला यूज करू शकता, किंवा आपल्यावर डिपेंड आहे काय यूज करायचं ते. 3 पाय बाय 2 काय येईल, मायनस साइन थीटा. तर हे मायनस मायनस काय प्लस होईल, आणि टॅनचं काय होईल, कॉट. मल्टिपल ऑफ पाय बाय 2 आहे ना, काय आलं, कॉट थीटा. हे झाले आपले अलाइन्ड अँगल, 6 अलाइन्ड अँगल झाले. नेक्स्ट अलाइन्ड अँगल आपण बघूया. त्याच्यामध्ये बघा, नेक्स्ट अलाइन्ड अँगल मध्ये कुठला नेक्स्ट अलाइन्ड अँगल, हा 3 पाय बाय 2 मायनस थीटा झाला ना. 7 अलाइन्ड अँगल 3 पाय बाय 2 प्लस थीटा. 3 पाय बाय 2 प्लस थीटा म्हणजे काय, 270 प्लस थीटा आहे, लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ मध्ये काय पॉझिटिव्ह असते, कॉस. काय पॉझिटिव्ह असते, फक्त कॉस. म्हणजे याचे तीन अँगल बघा,
A sin 3π/2 plus theta, B cos 3π/2 plus theta आणि C tan 3π/2 plus theta. आता आपल्याला दोन कंडिशन काय आहे, मल्टिपल ऑफ पाय आहे, क्रॉस येणार, साइन ला काय येणार कॉस, कॉस ला साइन, टॅन ला कॉट. राहिला प्रॉब्लेम प्लस का मायनस, प्लस का मायनस. हा लाईन्स कुठे होतोय, फोर्थ मध्ये फक्त कॉस काय असते पॉझिटिव्ह, कॉस चा आन्सर काय असणार आहे पॉझिटिव्ह, साइन काय येणार आहे निगेटिव्ह, याचं काय येईल मायनस कॉस थीटा. बरोबर, पाय बाय टर्म काय आलं क्रॉस आणि साइन आहे म्हणून मायनस, कॉस चा आन्सर काय येईल प्लस साइन थीटा. प्लस काय आलं कॉस आहे आणि साइन काय आलं मल्टिपल ऑफ π/2, कारण फोर्थ मध्ये कॉस काय असते पॉझिटिव्ह, कॉस चा आन्सर पॉझिटिव्ह घ्यायचं इथं, आपण इच अलाइड अँगलला तेच घेतलं इथं. tan 3π/2 याचं काय येईल, हा मायनस हा प्लस, मायनस आपण प्लस काय येईल मायनस, कॉस आपण साइन काय येते कॉट. सांगितलं ह्या काय लक्षात ठेवायची गरज नाही आहे, पण तरी पण रूल्स अप्लाय करा. π/2 आहे म्हणून काय कॉट आलं आणि tan आहे म्हणून काय आलं इथं मायनस कॉट थीटा. ठीक आहे, हा झाला 7 अलाइड अँगल. लास्ट अलाइड अँगल बघा, टू पाय मायनस थीटा. तर बघा 2π मायनस थीटा काय, 2π मायनस थीटा काय येईल 360 मायनस थीटा, म्हणजे 360 पेक्षा कमी ना, काय फोर्थ क्वाड्रंट, हा पण फोर्थ क्वाड्रंट आणि हा पण काय फोर्थ क्वाड्रंट. त्याचे परत तीन टाइप, ए साइन 2π मायनस थीटा, बी कॉस 2π मायनस थीटा आणि सी tan 2π मायनस थीटा. तर परत मल्टिपल ऑफ पाय आले ना ॲज इट इज, आणि क्वाड्रंट कुठला आहे फोर्थ. जर क्वाड्रंट फोर्थ असेल तर काय फक्त कॉस पॉझिटिव्ह. मग तुम्ही सांगा बरं आता साइन चा आन्सर काय येईल मायनस साइन थीटा, कॉस चा आन्सर काय येईल प्लस कॉस थीटा बिकॉज फोर्थ क्वाड्रंट आहे, आणि टॅन चं काय येईल मायनस टॅन थीटा. वा समजते का, हे झाले स्टँडर्ड 8 अलाइड अँगल. बरोबर, हे कुठले दोन फोर्थ क्वाड्रंट, हे दोन कुठले आहेत थर्ड क्वाड्रंट, त्याच्या आधी झालेत आपले सेकंड क्वाड्रंट, त्याच्या आधी काय झाले फर्स्ट क्वाड्रंट. आपण आणखी एक ऍडिशनल राईट करू शकतो 2π प्लस थीटा. परत पिरियडिक चालू झाला इथं. पिरियडिक अँगल म्हणजे द व्हॅल्यू विच इज रिपीट आफ्टर सम फिक्स्ड इंटरवल इज कॉल्ड पिरियडिक अँगल्स. आता हे 2π प्लस थीटा बघा, आता तुम्ही थोडं ऑब्झर्व करा, 2π प्लस थीटा 360 प्लस थीटा कुठे येईल लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, म्हणजे जे फर्स्ट क्वाड्रंटचं आहे ऑल पॉझिटिव्ह सेम तेच रिपीट केलं बाबा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, त्यामुळे आपली गरज नाही आहे. बट परत पिरियडिक चालू झालं इथं, त्यामुळे आपण स्टॉप करतोय, हा ऍडिशनल राईट करतोय. पिरियडिक फंक्शन आपल्याला चॅप्टर मध्ये बघायचे, त्यामुळे एवढा एक राईट करू आपण लास्ट अँगल, ए साइन 2π प्लस थीटा, बी cos 2π प्लस थीटा, सी tan 2π प्लस थीटा. आता याच्यामध्ये बघा साइन 2π मल्टिपल ऑफ पाय आहे ना ॲज इट इज, आणि हा अँगल काय सांगतो फर्स्ट क्वाड्रंट, फर्स्ट मध्ये ऑल काय असतात पॉझिटिव्ह, देअरफॉर काय म्हणजे साइन थीटा कॉस थीटा आणि टॅन थीटा. शक्यतो आपल्याला ह्याची कुठेही गरज पडणार नाही आहे. बट पिरियडिक फंक्शन स्टार्ट झाले, परत आपण कुठे आले फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. स्टार्ट कुठून केलं तर फर्स्ट क्वाड्रंट, लास्ट कुठे केलाय फर्स्ट क्वाड्रंट, आन्सर तेच येतात. π/2 मायनस थीटा आणि 2π प्लस थीटा अँगल सेम आहेत, त्यामुळे आपण ह्या ठिकाणी स्टॉप करतो. हे झाले स्टँडर्ड 9 अलाइड अँगल. हे तुम्ही राईट करायचे, लक्षात ठेवायचे तुमच्या मेथडनं. आणि जर ह्यात काय प्रॉब्लेम असेल तर लॉग टेबल मध्ये फॉर्म्युला आहे तसे आहेत. हे पहिले 5, इथून हे 5 आहेत आणि काल दिलेले 4, असे 9 अँगल परफेक्ट करायचे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये 50% एक्झाम्पल याच्यावर डिपेंड आहे, ते समजेल आपल्याला. आपण आता ऍक्च्युअली चॅप्टर स्टार्ट करतो. हे झाले चॅप्टरचं बेसिक. ह्या चॅप्टरचं बेसिक काय सपोज करा, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू म्हणजे ते 0, 30, 45, 60, 90 ह्या टीएफच्या व्हॅल्यू आणि अलाइड अँगल. एकदम सिंपल आहे. जर हे फॉर्म्युला लक्षात ठेवले तर हा चॅप्टर एकदम सोपा आहे.
सगळ्यात जास्त मार्काला कुठला चॅप्टर पेपर फर्स्ट मध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन कंपल्सरी 8 मार्क ऑप्शन सी 12 मार्क. ठीक आहे. आपण ह्या चॅप्टर मध्ये ऍक्च्युअली आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन स्टार्ट करतोय. बघा याच्यामध्ये आता ह्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे 3 पार्ट आहेत चॅप्टर मध्ये. पहिला पार्ट काय बघा, फर्स्ट पार्ट ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशंस and their solutions. Second part solutions of triangle. And the third part inverse trigonometric फंक्शन. इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. आता ह्याच्यामध्ये काय होतंय बघा, 3 पार्ट आहेत. ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन अँड देअर सोल्युशन. हा पार्ट कशावर डिपेंड आहे, आलाइट्स अँगल. आणि इनवर्स सेकंड काय, सोल्युशन ऑफ ट्रायंगल. ह्याच्यामध्ये 3 रूल्स आहेत, साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल, आणि त्याचे ऍप्लिकेशन त्या आर्टिकल मध्ये. आणि लास्ट पार्ट आहे इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. ह्याच्यामध्ये पण परत तेच आहे, सोल्युशन ऑफ इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन अँड देअर प्रॉपर्टीज. आपण फर्स्ट बघूया ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन अँड देअर सोल्युशन्स. आता बस ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय, आपले इक्वेशन माहिती आहे, लिनियर इक्वेशन झालं ना, क्रॅमर्स रूल मध्ये इक्वेशन असतात. किंवा इक्वेशन म्हणजे सिंपल काय, LHS इक्वल टू RHS, किंवा ज्या एक मॅथमॅटिकल स्टेप मध्ये ते इक्वल टू साइन येते, LHS इक्वल टू RHS, आपण त्याला काय म्हणतो, इक्वेशन. आणि सिंपल आहे ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. मग काय डेफिनेशन आहे बघा ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनची, a equation in which a equation involving trigonometric functions is called a trigonometric equation. काय डेफिनेशन होते, सिंपल आहे, a equation involving trigonometric function is called a trigonometric equation. ज्या इक्वेशन मध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या टर्म असतात त्याला काय म्हणायचं आहे, ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन म्हणायचं आहे. जसं लिनियर इक्वेशन मध्ये काय असतं, एक्स वाय किंवा एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 इक्वल टू 0, वन व्हेरिएबलचं घेतो ना आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन. तसं हे ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. एक्झाम्पल काय घेऊ आपण बघा इथं. ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन काय आहे, साइन थीटा इक्वल टू 1/2, सेकंड कॉस थीटा इक्वल टू 1/√2 किंवा टॅन थीटा इक्वल टू 2 सपोज करायचा. आता इथे इक्वल टू साइन आले, फर्स्ट इक्वेशन एक्झाम्पल आहे, ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन आहे का, याच्यामध्ये ट्रिग्नॉमेट्रिक टर्म आले, cos थीटा, tan थीटा, किंवा आपण असं पण राईट करू शकतो sin 2 थीटा इक्वल टू cos 2 थीटा. इक्वेशन आहे, इक्वल टू ट्रान्सफर करायचे, हे काय लिहिलं, sin 2 थीटा मायनस cos 2 थीटा इक्वल टू 0. हे झाले ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. हे काय झाले मग, ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. आता ह्याच्यामध्ये बघा sin थीटा इक्वल टू 1/2, cos थीटा इक्वल टू 1/√2, tan थीटा इक्वल टू 2, अशी ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन आहे. आणि दुसरा जो पार्ट आहे देअर सोल्युशन्स. आता देअर सोल्युशन काय आहे, देअर सोल्युशनची डेफिनेशन काय आहे, सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. काय डेफिनेशन आहे, सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला, सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन, अ व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल which satisfy the trigonometric equation. A value of variable of trigonometric function which satisfy the trigonometric equation is called the solution of trigonometric equation. ह्या ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन मधल्या व्हॅल्यूची, व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल, इथं थीटा व्हेरिएबल आहे, थीटाच्या ऐवजी काय होऊ शकतं, x y z एक्सेट्रा. या थीटाची कुठली किंमत सॅटिस्फाय करते त्याला काय म्हणायचं आहे, सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. दॅट मीन्स आपण फर्स्ट बघूया, तर sin थीटा इक्वल टू 1/2, देअरफॉर थीटाची कुठली व्हॅल्यू आहे पुट अप करायची 1/2 बेटर, सिंपल आहे, कुठल्या व्हॅल्यूला, थीटा 30 डिग्री, की आपल्याला काय म्हणतो हेडिंग मध्ये π/6. यालाच काय म्हणायचं, सोल्युशन. यालाच काय म्हणायचं आहे, ह्या ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन. ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन आणि देअर सोल्युशन. सेकंड बघा, cos थीटाचं,
कॉस थीटा इक्वल टू काय आलं 1/√2. कॉस थीटा इक्वल टू काय आलं 1/√2. थीटाच्या कुठल्या अँगलची किंमत 1/√2 आहे रिमेंबर करा. थीटा इक्वल टू π/4 किंवा 45 डिग्री. हे झाली याची सोल्युशन. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त चेंज काय होणार आहे थीटाच्या ऐवजी व्हेरिएबल काय होऊ शकते sin x cos x tan x किंवा ह्या टाइपचे एक्झाम्पल. थीटाच्या कुठल्या अँगलची किंमत 2 आहे आपल्याला ते फाइंड करायचं आहे. त्यालाच काय म्हणायचं सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. बट या सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचे दोन पार्ट आहेत. सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन. तो आपल्या ह्या चॅप्टरचा फर्स्ट पार्ट आहे. हे डेफिनेशन त्याच्यामध्येच आहे कुठल्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आणि सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. आपण स्टार्ट केले विथ बेसिक. आपले बेसिक कंप्लीट झाले. आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चॅप्टर स्टार्ट केला. ह्या दोन डेफिनेशन बुक्स मध्ये नीट वाचा. त्याचे एक्झाम्पल बघा. फक्त सिंपल एक्झाम्पल सॉल्व करायची गरज नाहीये. एक्झाम्पल रीड करा. ह्याच्यानंतर आपण काय बोलणार आहोत देयर आर 2 टाइप्स ऑफ सोल्युशन प्रिन्सिपल सोल्युशन अँड जनरल सोल्युशन. ते कशावर डिपेंड आहे अलाइन्ड अँगलवर. तुम्हाला परफेक्ट काय करायचं आहे अलाइन्ड अँगलचे फॉर्म्युले ह्या डेफिनेशन रीड करायचे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आणि सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. नेक्स्ट लेक्चर आपण काय कंटिन्यू करतोय सोल्युशनचे दोन पार्ट प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन. तोपर्यंत तुम्ही याचं रिव्हिजन करा. थँक्यू. धन्यवाद.